नमस्कार. माझे नाव डॉक्टर मेघा कर्णे व मी आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी येथे स्त्रीरोग तज्ञ म्हणून कार्यरत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत की प्रेग्नन्सी जे गर्भधारणेदरम्यान कोणती लसीकरणे करून घ्यायची. यालाच म्हणतात इम्युनायझेशन इन प्रेग्नन्सी. गर्भधारणे दरम्यान लसीकरणाची का गरज आहे हा प्रश्न आपल्या मनात नेहमी येऊ शकतो. तर लसीकरणामुळे गर्भवती महिला व बाळाचे आरोग्य सुरक्षित राहण्यास मदत होते. संसर्गजन्य आजारांपासून बचाव करण्यासाठी लसीकरण खूप गरजेचे आहे व बाळाच्या जन्मानंतर सुरुवातीच्या काळात संरक्षण मिळवण्यासाठी लसीकरण गरजेचे आहे. ते लसीकरण कोणाचे करायचे असते? तर हे लसीकरण असते तर प्रत्येक गर्भवती स्त्रीचे. तर प्रेग्नन्सीच्या दरम्यान आपण 4 प्रकारची लसीकरणे घेतो. एक आहे टेटनस, ज्याला टीटी वॅक्सिन असे म्हणतो. तर त्याच्यामध्ये पण अनेक प्रकार आहेत. एक आहे टीडॅप, त्याच्यामध्ये 3 प्रकारचे आपले वॅक्सिन्स असतात. त्यात असतं टिटनस, डिप्टेरिया आणि पर्टुसिस. हे वॅक्सिन 27 ते 36 आठवडे या दरम्यान घेतलं जातं. 27 आठवड्याच्या जवळ घेणं कधी पण जास्त फायदेशीर जातं. याचा फायदा काय आहे? तर आई व बाळाला धोकादायक खोकल्यापासून, जो डांग्या खोकला आहे त्याच्यापासून संरक्षण. हे थोडेसे महाग वॅक्सिन आहे. तर जर हे परवडत नसेल किंवा हे तुमच्या जवळच्या आरोग्य हॉस्पिटलमध्ये नसेल तर आपण टेटनस वॅक्सिन म्हणजेच टेटनस टॉक्सॉइड, ज्याला टीटी असे म्हणतात, ते घेऊ शकतो. तर पहिला डोस जो असतो तो आपण पहिल्या भेटीच्या वेळेस घेऊ शकतो. साधारण आपण 14 आठवड्यापासून ते देतो. आणि दुसरा डोस असतो ते 4 आठवड्यानंतर, म्हणजे आधीचं टेटनस वॅक्सिन घेतल्यापासून पुढचं 4 आठवड्यात म्हणजे 1 ते 1.5 महिन्यानंतर दुसरा डोस घेतो. हे वॅक्सिन आपल्याला टेटनस पासून संरक्षण देते. त्यानंतर इन्फ्लुएन्झा वॅक्सिन, ज्याला फ्लू वॅक्सिन असे म्हणतात, हे प्रेग्नन्सीच्या कुठल्याही टप्प्यावर आपण घेऊ शकतो. यांनी फ्लूचा म्हणजे निमोनिया आणि फ्लू त्याचा धोका कमी होतो, जेणेकरून आईला फ्लू होणे आणि त्याच्यामुळे जे होणारे सगळे जे गंभीर आजार आहेत ते टाळण्यास मदत होते. पूर्वी जेव्हा कोविड वॅक्सिन होतं तेव्हा ते कोविड वॅक्सिन ही दिलं जाऊ शकतं. तर लसीकरणाचे काय फायदे आहेत? तर आईला संसर्गजन्य जे आजार आहेत त्याच्यापासून होण्याचा धोका कमी होतो. बाळाला जन्मानंतर काही काळ संरक्षण मिळतं. म्हणजे जसं बाळाचं लसीकरण जे असतं ते 6 आठवड्यानंतर व्हायला लागतं, फक्त बीसीजी सोडल्यास. तर पहिल्या 6 आठवड्यांमध्ये बाळाला जे लसीकरण लागेल, जे संरक्षण लागेल, ते आईला लसीकरण दिल्यामुळे मिळते. व गंभीर आजार आणि मृत्यूचा धोका कमी होतो व सुरक्षित गर्भधारणा व प्रसूतीस मदत होते. आता आपल्या समाजात, आपल्या मनात किंवा आपल्या लोकांमध्ये बरेचसे लसीकरणाबाबत गैरसमज आहेत. तर आपण तेही पाहूया की काय गैरसमज आहेत आणि काय भ्रम आहेत, काय तथ्य आहेत. तर एक असतं की लस घेतल्यामुळे जो बाळ आहे त्याला धोका होतो. तर हे साफ चुकीचं आहे. तथ्य आहे की शिफारस केलेल्या लसी पूर्णपणे सुरक्षित आहेत. कुठलीही लस घेण्याच्या आधी तुमचे स्त्रीरोग तज्ञ यांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. दुसरा भ्रम आहे की लसीकरण केल्याने गर्भपात होतो. तर असे नाहीये. कोणत्याही मान्यता प्राप्त लस जी आहे त्याने गर्भपात होण्याचा धोका नसतो. लसीकरणामुळे गंभीर आजारपणांपासून संरक्षण मिळण्यास मदत होते. अजून एक प्रश्न असतो की गर्भधारणे दरम्यान लस घेणे आवश्यक नाही. तर हे अगदी चुकीचे आहे. काही लसी गर्भधारणेत घेणे अत्यावश्यक आहे, जसे की टेटनस किंवा टीडॅप, कारण त्याने बाळाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. त्याचबरोबर लसी घेतल्यामुळे ताप, अशक्तपणा होतो म्हणून त्या टाळाव्या, तसं नाहीये. सौम्य ताप किंवा वेदना होणे हे सामान्य आहे आणि काही दिवसात आपोआप बरं होतं. या दरम्यान तुम्ही पॅरासिटामॉल म्हणजेच गोळींची गोळी घेऊ शकता. पाण्याचं सेवन भरपूर ठेवायचे, फळ वगैरे खायचे आणि या भीतीमुळे लसीकरण नाही करणार हे मनातून काढू. त्यामुळे लसीकरणानंतर काय काय काळजी घ्यायची, तो म्हणजे सौम्य ताप किंवा दुखणं होऊ शकतं, त्यामुळे घाबरू नका. विश्रांती घ्या आणि भरपूर पाणी प्या. काही गंभीर लक्षणे दिसल्यास लगेच डॉक्टरांची भेट घ्या आणि लसीकरणाचे सर्व डोस वेळेवर. गर्भधारणे दरम्यान लसीकरण घेणे हे आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी एक सुरक्षा कवच आहे.
डॉक्टरांनी सांगितलेल्या वेळेनुसार लसीकरण करून सुरक्षित मातृत्वाचा आनंद घ्या. ही आमच्या ओपीडीची वेळ आहे, तर तुम्ही लसीकरण किंवा तुमच्या अजून ज्या काही मनात शंका असतील त्या तुम्ही आम्हाला येऊन विचारू शकता व तुमचे नाव नोंदणी इथे करू शकता. धन्यवाद.